नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पारंपरिक पद्धतीने चोंगे कसे बनवायचे ते आपणास दाखवते। चोंगे एकदम सोपी पद्धत मी करून आपणास दाखवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ही पाव किलोच्या वरती गूळ खिसून घेतलेला आहे। ही खसखस आहे, हे खिसून घेतलेलं खोबरं आहे, थोडंसं मीठ आहे आणि हे गावरान तूप आहे, हे मी वितळून घेणार आहे। चोंग्यासाठी हे मी 1 वाटी भरून पीठ मळून घेत आहे। त्यासाठी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे। हे पीठ मी आता आपण चपातीला मळतो तसेच मळून घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत मी आपल्याला दाखवणार आहे। हे पारंपरिक पद्धतीने हे चोंगे आमच्या इथे बनवत असतात, ते मी आता आपल्याला दाखवणार आहे। सुरू कर। मी हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं पीठ होतं। हे बघा किती मस्त मऊसूत झालेलं आहे। याला थोडा तेलाचा हात लावून मी झाकून ठेवलेलं होतं। आता मी हे इकडे तवा चालवलो। तव्यावर मला थोडी खसखस भाजून घ्यायची। खसखस आपल्याला वरून लावायसाठी भाजून घ्यायची आपण। खसखसाचा वास छान सुटलेला आहे। ही आता खसखस भाजली गेलेली आहे। भाजली गेली तरच दाताखाली असे खसखस लागत नाही। मी आता ही खसखस काढून घेते। मी अर्धी वाटी गूळ खिसून घेतलेले आहे, ते एकदम चिकट गुळ आहे, ते एकदम चिटकून बसलेलं आहे। मी हातानच काढून घेते। ह्या गुळामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हे गुळ आपल्याला मस्तपैकी लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडस मी पाणी घालून ठेवते शिजायला। गुळ आता मी शिजायला ठेवलेला आहे। मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर आपण ह्याची मस्तपैकी चोंग्याला लावून घ्यायचं आहे। तेल लावून छोटस पिठाचा गोळा घेतलेला आहे। हे सरकते, मी एकदम शिस्तीने हे करत आहे। मी आपल्याला दाखवण्यासाठी हे पारंपरिक पद्धतीचे चोंगे मी करत आहे। एकदम सोपे आहेत बघा, खायला पण एकदम छान लागतात। आता सगळे झाल्यानंतर भाजताना मी दाखवते। मी करून घेतलेलं आहे, मी तव्यावरती घालते। मी सगळे शेकून घेते, नंतर शेकल्यानंतर भरताना दाखवते काही थोड्या वेळाने। मी आता मी बनवून घेतलेले पारंपरिक पद्धतीचे चोंगे मी ह्याला आता भरत आहे। हे मी गूळ मस्तपैकी पातळ करून शिजवून घेतलेलं आहे। एकदम वर त्याचं फुसफुस वर उबाल येण्यापर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे। हे गुळाचं आपण जे पाणी करून घेतलेलं आहे ते मस्तपैकी लावून घ्यायचं। परत ह्याच्यावर मी खोबऱ्याचा खीस करून घेतलाय, ते एकदम मस्तपैकी लावून घ्यायचं। ह्याच्यावर मी खसखस भाजून घेतली, ती पण लावून घ्यायचं। सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्यात महत्वाची टेस्ट येणार आहे ते ह्या गावरान तुपामुळे। हे गावरान तूप आपण ह्याच्यामध्ये घालायचं, खाण्यास इतकं छान लागत असतं की बस।
आता हे मी दुसरे पण आपणास भरून दाखवते. पहिला आपण हे गुळ घालायचा, गुळ घालायचा आणि हे गुळ थोड्या वेळानं घट्ट होत असतं. गरम आहे म्हणून ते पातळ दिसत असतं. ह्याच्यावर मी हे खोबरं घातलेलं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे, जास्त पाहिजे तेवढं घेऊन खाऊ शकतो आपण. थोडीशी खसखस, ते थोडस गावरान तूप. तुपामुळेच टेस्ट खरी त्याला येत असते. स्टार्टिंगला गुळच घालायचा, म्हणजे गुळाचा पाक घालायचा, म्हणजे गुळ एकदम खाण्यास एकदम मजा येत असते. हे खोबरं पण जेवढं घालायचं तेवढं घाला, भरपूर घाला. आपल्या आवडीनुसार आपण प्रत्येक वस्तू घालू शकतो. तूप पण आपल्या आवडीनुसार. हे माझे सगळे भरून घेतलेले चोंगे आहेत. खाण्यास एकदम चांगले लागणार आहेत. पद्धतीचे चोंगे माझे करून झालेले आहेत. त्यामध्ये मी ज्या ज्या वस्तू घातलेल्या ते आपल्या घरातल्याच आहेत. एकदम चविष्ट लागण्यासाठी मी हे चोंगे केलेले आहेत. तुम्ही एक वेळ नक्की करून पहा. आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघितला लगेच लाईक करा.